नेता नगरी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आपण पाहत आहात नेता नगरी न्यूज चॅनल। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे लोहा तालुका अध्यक्ष चंद्रकांत क्षीरसागर यांना मारहाण करणारे पोलीस निरीक्षक चिंचोलकर यांना तात्काळ निलंबित करा। महाराष्ट्र राज्य संघटक एकनाथ पवार। आज दिनांक 8 मार्च 2024 रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे महाराष्ट्र राज्य संघटक एकनाथ पवार यांची पत्रकार परिषद शासकीय विश्रामगृह नांदेड येथे संपन्न झाली। यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना राज्य संघटक पवार म्हणाले की केवळ राजकीय द्वेषातून लोहा पोलिसांनी तालुका अध्यक्ष क्षीरसागर यांना मारहाण केली आहे। या घटनेचा निषेध व्यक्त करीत मारहाण करणारे पोलीस निरीक्षक यांना तात्काळ हटविण्यात यावे अशी मागणी त्यांनी पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांना निवेदनाद्वारे केली। जर मागणी मान्य न झाल्यास शिवसेना स्टाईलने जन आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला। पहा सविस्तर वृत्त। मी चंद्रकांत क्षीरसागर आहे, लोहा शिवसेना तालुका प्रमुख आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे। मी काळ्या धंद्याविषयी एक निवेदन दिलं आपल्या पोलीस निरीक्षक साहेबांना, तर त्यांनी निवेदन का दिलं म्हणून मला बोलून घेऊन मारहाण केली। दुसरं काय सांगितलं तुम्हाला? दुसरं सांगितलं बा तू कुठे जाय, SP कडे जाय, कुठे जाय, मी 1-1 कोटी रुपये देऊन आलो इथं, तुझं कोणी तक्रार फिर्याद कोणी घेऊ शकत नाही आणि तू जर गेलास कुठं तर तुझ्यावर खोटे आरोप बलात्कारासारखी आणि हद्दपारीसारखी गुन्हे मी दाखल करू शकतो। तुमच्यावर गुन्हा पण दाखल केले त्यांनी, काहीतरी फायनान्सच्या प्रकरण नाही, ते गुन्हा ते फायनान्स तर्फे दाखल केला आणि माझ्या फेसबुक अकाउंटवरून एक 12 वर्षाची फोटो 12 वर्षाखाली मी अपलोड केलेली एक लग्न कार्यामधली फोटो एक तलवारीची ती दाखल करून काहीतरी त्यांनी केले वाटते, ते काही मला कल्पना नाही। तुमची मागणी काय कारवाई व्हावी, काय कारवाई व्हावी याच्यावर तुम्ही मागणी काय? माझी मागणी एवढीच आहे बा त्यांची बदली तरी व्हावी। बदली जर होत नसेल तर आम्ही लोहा तालुक्यामध्ये लोहा तालुका बंद करून निवेदन हे करणार, त्याच्या संदर्भात पाऊल उचलणार। ठीक आमचे तालुका प्रमुखांना खरं तर त्यांनी पोलीस स्टेशनमधले बोलून घेतलं आणि बोलून घेऊन मागच्या काळामध्ये जे अवैध धंदे बंद झाले पाहिजे अशा पद्धतीची मागणी तालुका प्रमुखांनी केल्यानंतर चिडून तालुका प्रमुखांना पोलीस स्टेशनमधून बेदम मारहाण करण्याचं काम खरं तर तिथल्या चिंचोळकर नावाच्या PIच्या माध्यमातून केलं। आणि या संदर्भामध्ये आम्ही माननीय श्रीकृष्ण कोकाटे जे आपले SP आहेत त्यांना निवेदन देऊन जर अशा पद्धतीच्या PIची जर लवकरात लवकर जर बदली नाही झाली तर पुढच्या काळामध्ये शिवसेना लोहा तालुक्यामध्ये PIच्या विरोधामध्ये जन आंदोलन करेल अशा पद्धतीचं आम्ही त्यांना सांगितलेलं आहे। मारहाण कशामुळे झाली हा प्रश्न खरं तर त्यांना विचारला पाहिजे। आम्ही मारहाण झाली म्हणून त्या संदर्भामध्ये निवेदन देतो। कशामुळे झाली मारहाण खरं तर तुम्ही त्यांना विचारा, का मारलं पोलीस स्टेशनमध्ये? SP साहेबांनी सांगितले मी चौकशी करतो, ॲडिशनल SPंना निश्चितच पुढच्या 2-3 दिवसामध्ये आम्ही इन्स्ट्रक्शन देऊ। आम्ही त्यांना सांगितले जेवढ्या लवकरात लवकर करा, जर नाही झालं तर मला असं वाटतं की आम्ही लोहा बंदचा इशारा पुढच्या 5-6 दिवसामध्ये निश्चितच दिलेला आहे। या निमित्तानं तुमच्या प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून आमची विनंती आहे की इथला लवकरात लवकर म्हणजे शिवसेनेच्या कार्यकर्त्यावर इथले सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांच्या सांगण्यावरून जर अशा पद्धतीची मारहाण होत असेल, त्यांची मुस्कटदाबी होत असेल तर मला असं वाटतंय की कुठं काय करायचं निश्चितच शिवसेनेला माहीत आहे आणि पुढच्या काळामध्ये या जिल्ह्यामध्ये शिवसेना तशा पद्धतीचं वातावरण करेल।